बारामतीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये देशमुखांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी झालेले आहेत। यावेळेला बोलत असताना संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिला अश्रू अनावर झाले। हत्या प्रकरणामधल्या सर्व लेखी पुरावे आपल्याकडे असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं आहे। जेल प्रशासनाने काय काम केलंय, त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठे हस्तक्षेप केलाय याचे पुरावे आमच्याकडे आहेत। आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत। ज्या गोष्टीचा हस्तक्षेप या प्रकरणात होत आहे, मग उपमुख्यमंत्री साहेब त्या गोष्टी तुम्ही काढून टाका, तुमचं काही नुकसान होणार नाही याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने देतो। तुम्ही सगळ्या ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत त्या काढून टाका, तुमचं काही नुकसान होणार नाही याची मी खात्री तुमच्या सगळ्यांच्या वतीने देतो। माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोगमध्ये। आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता, कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे, त्यांना इतकं हाल करून मारले। एका जर दलित बांधवाला जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणुसकीच्या नात्याने नाही तर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून ते जर त्या बांधवाला वाचवायला जात असतील तर त्याची शिक्षा इतकी मोठी जर आज या महाराष्ट्रात भेटत असेल तर म्हणजे कोणी दुसऱ्यासाठी कधी पाऊलच उचलणार नाहीये। माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील या मागील घटनाक्रम कसा आहे, तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलं तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्यासह आमच्याकडे गोष्टी आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।